दिल्ली पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या मुलांवर लाठ्या चालवल्या, पण इकडे मुंबई पोलीस लाठ्या न उगारता जे करतायत ना ते त्याही पेक्षा भयंकर आहे. मुंबई पोलिसांच्या लाठ्या मुलांच्या अंगावर नाही, त्यांच्या करिअरवर चालतायत. आंदोलन करणाऱ्या मुलांना पोलीस अशा नोटिसेस बजावतायत जणू ही मुलं अट्टल गुन्हेगार आहेत. आज दुपारी मुंबईमध्ये महाविद्यालयात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने संपर्क केला. दादरच्या आंदोलनात ती सहभागी झाली होती. शिवाजी पार्क पोलिसांनी आता तिला नोटीस पाठवली. काय लिहिलंय त्या नोटीसमध्ये ते बघा. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023च्या कलम 35(4) अंतर्गत खालील निर्देशांचं पालन करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. भविष्यात तुम्ही कोणताही गुन्हा करणार नाही. तुम्ही या गुन्ह्यासंदर्भात पुराव्यांमध्ये छेडछाड करणार नाही. या गुन्ह्याच्या तथ्याशी परिचित असलेल्या व्यक्तीला तुम्ही कोणतीही धमकी, प्रलोभन किंवा आश्वासन देणार नाही. गुन्ह्याच्या तपासादरम्यान निर्देशित केलेल्या ठिकाणी न चुकता हजर राहाल. तुम्ही गुन्ह्याच्या तपासासाठी मोबाईल डिव्हाइस आणि सर्व दस्तऐवज पोलिसांना, तपास अधिकाऱ्यांना द्याल. गुन्ह्यातील सहभागी इतर आरोपींना अटक करायची असेल तर तुम्ही सर्वतोपरी सहाय्य करा. अटींचं पालन झालं नाही तर अटक करण्यासाठी तुम्हाला जबाबदार धरलं जाऊ शकतं. काय आहे हे? पोलीस काही या मुलांना अट्टल गुन्हेगार समजतायत का? आम्ही कुठला गुन्हा करणार नाही अशी हमी पोलीस मुलांकडून मागतात. काय गुन्हे केलेत या मुलांनी? रस्त्यावर उभं राहून घोषणा दिल्या. कशासाठी? ते ज्या परीक्षांसाठी जीवतोड मेहनत करतायत तिथं पेपर फुटी होतीये म्हणून शिक्षण मंत्र्यांकडे राजीनामा मागतायत. हा या देशामध्ये गुन्हा झाला. कधीपासून? शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी एक FIR दाखल केली आणि त्यात किती मुलांची नाव आहेत? 90. अशा किमान 12 ते 14 FIR मुंबईत दाखल झाले. त्यामध्ये जवळपास 1,500 मुलांची नाव आहेत, ज्यातली निम्मी मुलं 25च्या आतली आहे. इंडियन एक्सप्रेसचं वृत्त आहे. एरवी आंदोलनं होतात तेव्हा पोलीस आंदोलकांना ताब्यात घेतात, काही वेळानंतर सोडून देतात. झालीच एखादी FIR तर ती फक्त आयोजकांवर होते. मग याच मुलांच्या बाबतीमध्ये मुंबई पोलीस एवढे ऍक्टिव्ह का झाले? आता या नोटिसेस मिळालेल्या मुलांना काय सांगितलं जातंय ना तेही ऐका. तुम्ही या आंदोलनाचे उद्योग केले तर तुम्हाला सरकारी नोकऱ्या मिळणं कठीण होईल. सरकारी कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळणं कठीण होईल. लोन मिळवणं, पासपोर्ट मिळवणं कठीण होईल. हे सगळं कमी म्हणून की काय एका पोलिसानं मुलांच्या खिशात पावडर टाकायची धमकी दिली होती. हे झालं ना तर या मुलांचं आयुष्य बर्बाद होऊ शकतं. या नोटिसेस घेऊन पोलीस स्टेशनला जाणं, तिथं दिवसभर बसून राहणं, पालकांनी पोलिसांच्या विनवण्या करणं, मग पोलिसांनी पालकांना अकला शिकवणं, मग वकील गाठणं, कोर्टात जाणं, या प्रोसेसचा फक्त विचार करा. 17 आणि 20 वर्षांच्या पोरांनी हे करत बसायचंय आंदोलनात गेले म्हणून? पोलिसांनी पोरांना पाठवलेली ही नोटीस नाहीये. ही सरकारी दहशत आहे, दहशत. सरकारच्या विरोधात रस्त्यावर आलात तर काय परिणाम होतील हे सांगणारी दहशत आहे. आज जर आपली मुलं या दहशतीला बळी पडली ना तर उद्या भविष्यात कोणत्याही अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची ताकद ती हरवतील. म्हणून प्रत्येकानं या नोटीसच्या विरोधात उभं राहायला हवं. हे FIR रद्दच व्हायला हवे आणि त्यासाठी सरकारनं आता आणखी आंदोलनं करायला लावू नये.